आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। सरकारने 7 IIT, 7 IIM आणि 3000 ITI सुरू केले आहेत, तर देशभरामध्ये 390 नवीन विद्यापीठे उभारली आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये 15 नवे एम्स रुग्णालय सुरू करण्यात येतील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन। देशामध्ये नवी 149 विमानतळे उभारणार, विमान वाहतूक क्षेत्राचा मागील 10 वर्षांमध्ये कायापालट, विमानतळांची संख्या दुप्पट होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिकाधिक व्यवस्था करणार, देशामध्ये लवकरच आत्मनिर्भर तेलबिया अभियान, मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशामध्ये तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, सीतारामन यांची घोषणा। कृषी क्षेत्रामध्ये 55 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प, कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी नवी योजना राबवणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। दुग्ध विकास योजनेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, भारत सर्वाधिक दूध उत्पादक देश बनणार, तर पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, अर्थसंकल्पामध्ये घोषणा। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग उभारला असून मच्छीमारांच्या रोजगारामध्ये 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ, उत्पन्नाच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात लोक गरिबीमधून बाहेर आले, 25 कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्या, सीतारामन यांची माहिती। गर्भाशय कॅन्सरसाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींचे मोफत लसीकरण, सीतारामन यांची माहिती। 80 कोटी लोकांना मोफत धान्याचं वाटप, गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारची अनेक कामं, सीतारामन यांचं वक्तव्य। लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा।